2026 हा मराठी सिनेमासृष्टीसाठी एक गोल्डन इयर ठरणार वाटतं। या 2-2.25 महिन्यातच 4 एकापेक्षा एक सरस सिनेमे पाहायला मिळालेत आणि यामध्ये सोनाली कुलकर्णी, नेहा पेंडसे आणि भारती आचरेकर यांचा माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स असलेला तिघी हा चित्रपट माझ्यासाठी या वर्षीचा आतापर्यंतचा बेस्ट चित्रपट ठरलाय। कारण लेखक निखिल महाजन यांची ही पटकथा पूर्णपणे मंत्रमुग्ध करणारी आणि इमोशनली रंचिंग आहे। चित्रपट तुमचं लक्ष कुठे वेधून घेतं माहितीये? या 2 बहिणींच्या आणि त्यांच्या आईच्या संवादांनीच। प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेले हे संवाद चित्रपटातले संवाद नाही, तर आपणच आपल्या घरी आपल्या आईसोबत, आपल्या बहिणींसोबत बोलत आहोत असं वाटतं। इतके ते संवाद आपल्याला आपलेसे वाटतात, कारण भाऊ किंवा बहिणीसोबत भांडताना आपण एकमेकांना असंच तर बोलतो। नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी यांनी या 2 बहिणी पडद्यावर जिवंत केल्या आहेत, तर भारती आचरेकर यांनी एक आत्मनिग्रही आई। या तिघींचे किंवा या दोघींचे सीन बघायला मजा येते आणि त्यांची ऍक्टिंग बघून त्यांचं कौतुकही करावंसं वाटतं। अजून 2 गोष्टींचं कौतुक करावंसं वाटतं, ते म्हणजे एडिटिंग आणि बॅकग्राऊंड म्युझिकचं। नेहा पेंडसेचा तिच्या बॉस सोबतच्या सीन मधला तो हॉन्टिंग बॅकग्राऊंड म्युझिक मनाला चटका लावून जातो। लेखक निखिल महाजन आणि दिग्दर्शिका जी विशा काळे यांचा तिघी हा चित्रपट पाहून मी एक गोष्ट सांगतो की जरी हा चित्रपट या 3 स्त्रियांवर आधारित असला तरी तो प्रत्येक पुरुषाने पाहायला हवा। कारण चित्रपटात जरी त्या गोष्टीला एक आजार म्हणून संबोधलंय, पण मला वाटतं हा आजार नाही तर एक विकृती आहे। चित्रपट चालू असताना माझ्या डोक्यात सतत एक प्रश्न उपस्थित होत होता की या चित्रपटाला ए सर्टिफिकेट का मिळालंय? चित्रपट संपत आलाय तरी यात असं काहीही नाही की जेणेकरून याला ए सर्टिफिकेट मिळावं, पण मग शेवटी येतो तो ट्विस्ट आणि तिथेच मी पूर्णपणे स्तब्ध झालो। अंगावर शहारा तर आलाच आणि माझे अश्रू मी रोखू शकलो नाही। तो सीन आणि त्यानंतरचा भारती आचरेकर यांचा मोनोलॉग इतका सुंदर लिहिला आहे की या सीनला मी आतापर्यंतच्या पाहिलेल्या सर्व चित्रपटांपैकी वन ऑफ द बेस्ट सीन म्हणेन। तो इतका सटल, सूक्ष्म आणि नाजूक आहे की त्यासाठी लेखक आणि दिग्दर्शिकेला युजुअली असे सीन अतिरंजित आणि भडक होतात, पण लेखकांनी तो असा लिहिला आहे आणि दिग्दर्शिकेने तो असा एक्झिक्यूट केलाय की मी त्यांचा फॅन झालोय। सर्व तांत्रिक बाबींवर उत्तम असा चित्रपट आणि चित्रपटाची कथा पटकथा बघता माझ्या मते तो ऑस्करसाठी उत्तम निवड होईल भारतातर्फे। मला चित्रपट इतका आवडला की मी थकणार नाही याबद्दल बोलता बोलता, पण जास्त बोलायला लागलो तर स्पॉयलर्सही येतील, म्हणून माझ्यातर्फे हायली रेकमेंडेड मस्ट वॉच चित्रपट। मला एक सांगा, तुम्हाला काय वाटतं? चित्रपटात सर्व पुरुषांना व्हिलनच म्हणून दाखवलंय का? पण ते काहीही असो, समाजात महिलांना अजूनही कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय हे या तरुण दिग्दर्शिकेने अगदी नाजूक पद्धतीत दाखवले। त्यासाठी तिचं कौतुक तर व्हायलाच हवं। तिघी माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे, जिथे मी हसलो, रडलो आणि या तिघींसोबत त्यांचं आयुष्य जगलो।